हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। शक्तीपीठ महामार्गाविरोधात पलूसमध्ये महिलांचा यल्गार, लाटणे मोर्चाने शहर दणाणले। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोशाची धग आता पलूस तालुक्यात पोहोचली असून शेकडो महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांनी बुधवारी पलूस येथे भव्य लाटणे संघर्ष यल्गार मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला। घाटमाथ्यावरील नागेवाडी, विटा आणि खानापूर परिसरातून सुरू झालेल्या आंदोलनाची व्याप्ती आता पलूस तालुक्यात वाढत असल्याचे या मोर्चातून स्पष्ट झाले। सुपीक शेती, शेतकऱ्यांची घरे, व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग तातडीने रद्द करावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शिवतीर्थ येथून सुरू झालेला मोर्चा कराड तासगाव प्रमुख मार्गाने तहसीलदार कार्यालयावर धडकला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख ॲडव्होकेट दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। महिलांनी हातात लाटणे, ताटे आणि निषेध फलक घेऊन शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। नाही देणार, नाही देणार, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच जिद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शेतकरी एकजूट जिंदाबाद, अशा घोषणांनी संपूर्ण पलूस शहर दणाणून गेले। प्रस्तावित महामार्गामुळे पलूस तालुक्यातील कुंडल, आंधळी, मोराळे आणि बोरगाव परिसरातील मोठ्या प्रमाणावरील सुपीक जमीन संपादित होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे, घरे, व्यवसाय आणि शेती उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले। विशेषतः महिला वर्गाने या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून शासनाला इशारा दिला। अनेक महिलांनी आमचे रक्त सांडले तरी 1 इंच जमीन महामार्गासाठी देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली। हातात निषेध फलक आणि तोंडात सरकारविरोधी घोषणा देत महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड, श्रीदास होनमाने, बी.जी. पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, विक्रम पवार, पी.एस. चव्हाण, किरण चव्हाण, नितीन चव्हाण, धोंडीराम जमदाडे, अर्जुन नलगे, शुभम पवार, महेश कुपाडे, डॉक्टर अमोल पवार, व्ही.वाय. पाटील, रावसाहेब गोंदिल, दादा पाटील, उदय जाधव, हेमंत जाधव, मनोज मगर, बाबासाहेब जाधव, दीपक गडचे, अर्जुन गडचे, पंडित कोळेकर, रामभाऊ कोळेकर, धोंडीराम गोरे, दीपक कदम, विद्याधर महाडिक, जयराम जगताप, भाग्यनगर येथील चंद्रकांत जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते। मोर्चानंतर तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला।